राम शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी आणि PM किसान योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण हप्ता वितरण आणि त्याची तारीख काय असणार आहे, हा लाभ कोणाला मिळणार आहे आणि यासाठी कोणते अपात्र शेतकरी असणार आहेत, तसेच यासाठी आवश्यक कामे आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स पाहणार आहोत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ छोटासा असणार आहे पण महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याआधी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी अंदाजित वेळ हा साधारणपणे पुढील 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात असे सांगितले गेले आहे. आता यासाठी कोणते शेतकरी लाभार्थी आहेत, तर राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1,892 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे असे शासनाने सांगितले आहे. आता या योजनेसाठी कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, तर निकषांची कडक अंमलबजावणीनंतर केल्यामुळे सुमारे 4 ते 5 लाख शेतकऱ्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. यामध्ये खालील कारणांमुळे शेतकरी अपात्र ठरणार आहेत. कोणती आहेत ती कारणे आपण पुढे बघून घेऊ. त्याआधी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. तर यासाठी मुख्य कारण म्हणजे एकाच जामिनीवर 2दा लाभ घेणारे, त्यानंतर आयकर भरणारे किंवा सेवा क्षेत्रात काम करणारे आणि तिसरं म्हणजे कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असल्यास. हे असल्यास तुम्हाला ह्या योजनेचा हप्ता भेटणार नाही. आता हा लाभ भेटण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत हे सुद्धा जाणून घेऊ. जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर खालील तांत्रिक बाबी तपासून घ्याव्यात. अद्याप ज्यांनी EKYC केलेली नाही त्यांना CSC सेंटरवर जाऊन ते त्वरित पूर्ण करावे लागणार आहेत. त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे आणि तिसरी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर कार्ड असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. हे असल्यावर तुम्हाला नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. इतर महत्त्वाचे अपडेट काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊ. खरीप हंगाम 2025चा पीक विमा जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, ज्याचा दर हेक्टरी साधारण 17,500 रुपये असणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. आता हा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे, तर DBT याच्या माध्यमातून थेट 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट. नवीन अपडेट किंवा शेतकऱ्यांबद्दल बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.